नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार भांडी किट योजना आता बंद करण्यात आली. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी एका JR मध्ये किंवा एका नोटिफिकेशनमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. या नोटिफिकेशनमध्ये काय माहिती आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार गृहोपयोगी वस्तूंची वितरणाबाबत तर या ठिकाणी वस्तूंचे वितरण बंद का करण्यात आले या संदर्भात माहिती देण्यात आली. ती माहिती तुम्हाला सांगतो. या ठिकाणी उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंची पुरवठा करण्याकरता उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या दिनांक 12/7/2024 रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून तालुका स्तरावर शिबिर राबवून संचाचे वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सद्यस्थितीत ज्या संकेतस्थळाद्वारे गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात येत आहे त्या संकेतस्थळामध्ये सुधारणा म्हणजे सॉफ्टवेअर अपडेशन करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार सदर संकेतस्थळाची तांत्रिक सुधारणा म्हणजे सॉफ्टवेअर अपडेशन होईपर्यंत गृहोपयोगी वस्तूंची वितरणाची कार्यवाही दिनांक 4/6/2025 पासून बंद ठेवण्यात येत आहे. तसेच संकेतस्थळामध्ये सुधारणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्याबाबत आपणास कळविण्यात येईल. सदर सूचनानुसार पुढील आदेशापर्यंत गृहोपयोगी वस्तूंची वाटपाची कार्यवाही बंद ठेवण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची एक महत्त्वाची अपडेट किंवा महत्त्वाची सूचना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून देण्यात आली आहे. सध्या 4/6/2025 पासून गृहोपयोगी वस्तूंची वाटप बंद करण्यात आले. थोड्या दिवसात पुन्हा सॉफ्टवेअर अपडेशन किंवा तांत्रिक सुधारणा झाल्यानंतर या गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.